दिदू काय पूजेला आली काय? करायचं काय सोपं नाही हाय का नाही. चला की आत्या. हा चला की. आजी काय वाटतं तुम्हाला? आज तुम्ही हे तर नागोबाचा उपवास आहे तुम्हाला आणि तुम्ही पूजा करण्यासाठी आलाय. महादेवाचा उपवास आणि भावासाठी असतो. हा 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 म्हणजे भावा ह्याच्यामधून आपण पूजा करतो म्हणजे आपलं भावाविषयी असणारं प्रेम दिसून येतं. छान आहे. हो हो हो. पुढं होतं ना वारुळ? तिकडे होतं वारू पण आता इथं पण झाले आता होय. होतं पुढं पण ती आता ती टाकली ना ब्लॉक. हा ब्लॉक टाकले. आज या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आज नागोबाचा उपास आहे म्हणजे भावाचा उपास. या दिवशी महिला अशा वारुळ्याला जातात आणि वारुळाची म्हणजे आपल्या नागोबा देवतेची पूजा केली जाते आणि खूप असा वेगळा आनंद असतो या उपास धरण्यामध्ये. पूजा झाली का? दीदी कधी आली या? होय इथंच पेटवली होती आज. म्हणू कर की पूजा. हो का इथं भाऊराया वहिनी भाऊराया स्पेशली तुमच्यासाठी थांबला. असं करून थांबाय पाहिजे का? असा खंबीर भाव आहे माझा. असं करून थांबू का? माझा असा खंबीर भाव आहे की पूजेसाठी माझ्यासाठी आला इथं भाऊ. भावाची पूजा ह्या बी करायची ह्या बी करायची. होय करा करा नक्कीच बघा. असं किती भाग्य आहे माझं म्हणावं लागेल की माझा भाऊ आलाय पूजेसाठी. आता इथं मी तुम्ही इथं बसून राहा भाऊ. भावाचा उपास आहे. भावाचा उपास आहे आणि आज माझा भाऊ माझ्या समोर आहे. ही दाय भाऊ माझ्यासमोर आहे. दाय दाय वहिनी वारुळातले भाऊ प्रत्यक्ष यायला पाहिजे तुमच्याकडे. प्रत्यक्ष आल्यावर काय येतं आज फक्त भीती वाटली थोडीशी परत नाही काय वाटत तुमच्या व्हिडिओमुळे. हा ओ या चला. झाली का पूजा? उजा मजा इकडे सर ना. होय इकडे या की सगळ्यांनी नाही गे अशा लाया वगैरे वा आता पूजा करा सगळ्यांनी आता. असं कोणी लाया वा कोणी काय नागदेवची पूजा करताना तुम्ही लगेच असं काय हे कर नका आमचं तसं ते निघेन फोटो जाताना. असू द्या की अहो सगळं रिअलच लागतं फोटोत. नाना वाटतं वेणी घालायची नसते अजून. हा तुमचं तुमचंच आहे का ना बरोबर आम्ही मागे सरतो. असू द्या करा की पूजा. वाका म्हणलं खाली हा असं म्हणतो तुम्ही. घ्या की घ्या पूजा करून चला. कोणी काय करा कोणी काय करा. आपल्याला पण येडं घालायला सगळ्यांना आवड आहे म्हणजे प्रत्येक लहान मुलींपासून महिला सगळ्या ह्या देवतेची पूजा करतात. म्हणजे एवढं आज ह्या वारुळाचं इतकं एवढं महत्त्व असतं. वहिनी काय काय आणलंय पूजेला? आजींना एवढं चालता पण येत नाहीये पण त्यांना आवड आहे पूजा करण्याची तर त्या आलेत आता. या की या आजी. किती वय आहे आजी? हा तरी किती असेल वहिनी? 80च्या वर का? हा बघा 80 वय आजींचं तरी पण त्या देवाची पूजा करण्यासाठी आले. जा की मनोस्वी कर पूजा. पाणी पाणी घाला तुम्ही हळदी कुंकू तुम्ही काय करा चला. तू हो तिकडे पलीकडे हो तू तिकडे हो की खाली तू पण घे काहीतरी लाया टाक नाही तर काही. ह्या पूजेच्या निमित्ताने आपली ही पूर्वीपासून आलेली संस्कृती परंपरा आणि ती टिकूनही राहिली पाहिजे आणि त्या पुढच्या पिढीलाही समजली पाहिजे आणि त्यामुळे ह्या लहान मुलींना पण ह्या सगळ्या जणी घेऊन आलेत. दोरा केलाय का पिवळा? आजी काय असतं या दोऱ्याचं पिवळा दोरा बांधायचं आजी सांगतो.
पण ती चालू आहे ना परंपरा तो पिवळा दोरा असते सत्रुबाच्या ह्यात टाकतात ना काय हां मग नाही आरोग्य सदृढ राहावं म्हणून ती दोरा बांधला जातो. शहरात कुठले आता वारुळ वगैरे आहे की नाही? पेक्षा शहरामध्ये जास्त आता उत्सव आपल्यापेक्षा जास्त होय शहरी भागामध्ये. शहरी भागामध्ये आपल्यापेक्षा जास्त. आपण त्या दिवशी भजनाला बारामतीला गेलो होतो. हां त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं आणि मला वाटते स्वामी समर्थाचं मंदिर होतं ना. हां तर त्या ठिकाणी आपल्या इथं किती आरास असतील त्या ठिकाणी किती आरास असतील. हां बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे नाही आता देवाला शहरी भागामध्ये पण जास्त म्हणजे त्या शहरी भागामध्ये आर्थिक बाबतीत कशाची कमतरता नसती. त्याच्यामुळं सणसुद हे शहरी भागामध्ये चांगल्या प्रकारे हां साजरे केले जातात. होय उलट लय बायका हौसेने जाते सगळं व्यवस्थित. आणि शहरातील महिलांना म्हणजे वेळ असतो ना. वेळ असतो आपल्यात वेळात वेळ काढून आपण हे सगळे सण फुलं सगळं दिव्याला डबडा आणलंय का? माझी पूजा करायची का बाळा आता हाय काय धाकटे तरी तसा बघा पूजा वगैरे करताना एकदम भारी आणि वातावरण पण साईडचं खूप छान आहे. इथं शंकराचं मंदिर आहे महादेवाचं आणि पुरातन काळातलं आहे. त्याचं बांधकाम पण खूप असं जुनं आहे. बघ अशा महिला वारुळाला येतात. वरलं सगळं आता पूजेला आलंय. आलं ना पूजेला हां हां तुम्ही केली का पूजा? हो केली की मला मी आपलं घेत माझ झाली पूजा तुम्ही घ्या करून आता पंचपाळच राहील घ्या की त्यांचं हळदी कुंकू. नाही देऊ का तुम्हाला? आलंय वय. उरका गावातील प्रत्येक महिला या ठिकाणी येऊन नागोबाची अशी पूजा करत असतात. सामान घेऊन पूजा करू का? करा की करा की, त्याला काय लागतं? इथं खूप असं आमच्या गावामध्ये हे महादेवाचं मंदिर आहे. असे लहान मुलं पण आलेत. ए इकडे लगेच निघायचं बाहेर. हो लगेच निघलो आम्ही बाहेर 5च मिनिटं गेलतो. काय नाही मागितलं देवाला आमच्या भाऊला सुखात ठेवून दुसरं काय नाही मागितलं. सर त्यांची पूजा वडणी लागून कपडे तुमची. हर हर महादेव हर हर महादेव. दूध टाकायचं थोडं हळदी कुंकू व्हायचं लाया टाकायच्या. शंभो म्हणा की हर हर शंभो महादेवा. पूजा करा की आवड तुला देवाची
पूजेला आलेत काय उरकलं काम चालतंय करा मग पूजा काय